नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आज रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 आणि पहिल्यांदाच झालेला 7वी स्कॉलरशिपचा पेपर. पहिला पेपर मराठी गणितची उत्तरपत्रिका आपण पाहिलेली आहे. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पेपर सेकंड इंग्लिश आणि बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या ठिकाणी तुमची पुढच्या वर्षीची म्हणजे 8वी NMMS परीक्षेची देखील तयारी करून घेतली जाणार आहे. पण आता तुम्हाला उत्सुकता आहे ती म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्तेची उत्तरं जाणून घ्यायची. चला तर लगेचच पाहूया इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न. सुरुवातीला आहेत इंग्लिशचे प्रश्न. माझ्याकडे डी कोडची प्रश्नपत्रिका आहे. आपल्याकडे कोणताही कोड असेल तरी देखील प्रश्न सारखेच असणार आहेत, फक्त क्रम वेगळा असेल. ते प्रश्न शोधून तपासायचे आहेत. एकदा प्रश्न सापडला की क्रमाने काही प्रश्न सापडतात लगेचच. प्रश्न क्रमांक 1, 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टू मेकअप फॉर म्हणजे ची कसर भरून काढण्यासाठी असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंडे संडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ स्कूल बेल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, वी वर डान्सिंग ॲट द बर्थडे पार्टी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, फ्लावर ए इज नॉट ॲज बिग ॲज फ्लावर बी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फाउंड. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मस्ट, केलंच पाहिजे. इथं मस्ट नॉट टच म्हटलेलं आहे, म्हणजे स्पर्श केला नाहीच पाहिजे, कंपल्शन दाखवतं ते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वॉज हॅपी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3. यातलं हे नाईसली जे आहे ते ॲडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेषणं विचारलेली आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6:45. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हॅज वोन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीअर, गिव्ह अ बिग चीअर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रीपोजिशन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि 14चं उत्तर आहे वॉज लुकिंग आफ्टर, माय ग्रँडमदर वॉज लुकिंग आफ्टर मी म्हणजे माझी काळजी घेत होती. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15, ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेड्युसिंग वेट ऑफ स्टुडंट स्कूल बॅग. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाईट वेट बाउंड कवर्स. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17 आणि 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिफरन्स, अ लाईकच्या अपोजिट मिनिंगमध्ये डिफरन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वेलफेअर ऑफ म्हणजे भलं करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲज स्लो ॲज स्नेल. पुढे पॅसेज आहे आणि त्यावर आहे प्रश्न क्रमांक 20 आणि 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साऊंड. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21 आणि 21चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, बोर्ड गेम्स. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22 आणि 22मध्ये खूप सोपं आहे, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, एक्सक्लामेटरी मार्क येणार आहे पर्याय क्रमांक 4. 23 ते 25 पॅसेजवर आधारित प्रश्न. 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वॉर. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲन अर्ली मॉर्निंग प्रेयर. आणि प्रश्न क्रमांक 25 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, धोती.
अशा पद्धतीने आपण इंग्लिशचे प्रश्न क्रमांक 1 ते 25ची उत्तरं पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा. त्याचबरोबर पेपर कसा होता, सोपा होता, मध्यम होता, कठीण होता, हे देखील कमेंटमध्ये लगेचच सांगायचं आहे. आणि इंग्लिशचे मार्क आधी कॅल्क्युलेट करायचे. व्हिडिओ पॉज करा, इंग्लिशचे मार्क टोटल आधी काढून घ्या आणि नंतर लगेचच सुरुवात करतोय बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 26 ते 75. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गटाशी जुळणारे पद. गटातील ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज मूळ संख्या येते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27, घन, अब्र, अब्द याच्याशी समान असणारा शब्द आहे मेघ. ढगाचे शब्द ढग आणि आकाशवराच प्रश्न होते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, बाजूंच्या संख्येची दुप्पट करून त्याच्या निम्मी वर्तुळ आतमध्ये आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, के. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30, सोडून पाहिलं तर याचं पर्याय क्रमांक 4, 33 हे उत्तर आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31, घडी घालून कापल्यानंतर कसं दिसेल, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न 32 आणि 33 जे आहेत हे वेन आकृतीवरचे प्रश्न आहेत. प्रश्न 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2ने. वाचनाची आवड असणारी मुलांची संख्या लेखनाची आवड असणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33, खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची आवड आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34, घडणीपासून घन तयार केला असता. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे शेजारी येतात म्हणजे सम्मुख पृष्ठावर येऊ शकणार नाहीत. प्रश्न 35 ते 38, मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 99. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 74. अंकांचा गुणाकार आणि त्याचा फरक आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38 आणि 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, EA. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39, याची वेन डायग्राम काढून जर पाहिली तर लगेचच हे प्रश्न सुटतात. विधानं आणि अनुमानं, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, A, अचूक. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ईशान्य. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41 आणि 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 386. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42, आकृती पूर्ण करण्यासाठी. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 92. 44 आणि 45 पाण्यातील प्रतिबिंब आहे. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45 आणि 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46, इकारांत शब्द आणि ऱ्हस्व नाही तर दीर्घ ई आहे इथे, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47 आणि 48, लयबद्ध मांडणीवर आधारित प्रश्न. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4ने. यात त्रिकोण आहेत 4 आणि चौकोन आहेत 8. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50 आणि 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51 आणि 52, आरशातील प्रतिमांवर आधारित प्रश्न. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 53 ते 57 साठी सूचना आहे. पहिल्या दोघांचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्या पदात.
प्रश्न क्रमांक 53 कार्यला जूल तर बल कशात मोजतात तर तो आहे पर्याय क्रमांक 3 न्यूटनमध्ये मोजलं जातं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54 आणि 54मध्ये पहिल्या 2 आकृत्यांचा संबंध आहे, तसाच पुढील आकृत्यांमधील संबंध काढायचा आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 360. हे कसं सोडवायचे? 5 आणि 3 8 आणि 2 10, 10चा वर्ग वजा 1, 9 6 15 आणि 4 19, 19चा वर्ग वजा 1 360 येतात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58 नदीचा प्रवाह, त्याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 3 तास वेळ लागणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59 ओम आणि साई, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 वर्ष. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60 वैभवी आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुक्रवार. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 217. हे कसं सोडवायचं आहे? 12 आणि 8 20 आणि 12तून 8 गेले राहिले 4, 20 गुणिले 4 80, म्हणजे कडेच्या दोघांची बेरीज आणि कडेच्या दोघांची वजाबाकी यांचा गुणाकार मध्ये येत आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62 आणि तिथं तयार होणारा शब्द पांझरपोळ हा आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 र. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63 आणि 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तंतोतंत जुळणारी आकृती. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64 ते 68ला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमृतसर. बाकीच्या राजधान्या आहेत, अमृतसर राजधानी नाही. प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 100. बाकीच्या ज्या 3 संख्या आहेत ह्या घन अधिक वर्ग या स्वरूपामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DHP. प्रश्न क्रमांक 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 OJK. त्या अक्षराचा शेवटून क्रमांक पाहायचा आहे आणि मग सुरुवातीपासून त्या क्रमांकापासून क्रमाने 2 अक्षरं घ्यायची. अशी बाकीच्या 3 यामध्ये आहेत. याची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्यापर्यंत नंतर पोहोचेलच. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BG. पुढे आहे प्रश्न क्रमांक 70, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वेळा. 11 तास होतात आणि 12 वाजता जे आपण एक वजा करतो म्हणजेच इथे 10 वेळा ओलांडणार आहे मिनिट काटा तास काट्याला. पुढे आहे प्रश्न क्रमांक 71, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72 73 हे मनोऱ्यावर आधारित प्रश्न आहेत. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आकृतीत मनोऱ्यामध्ये संबंध लावून पाहिले तर लगेचच सुटणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 73 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 IDC चौकोन आणि त्रिकोणामध्ये मध्यगा काढलेली. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74, फार एक्झॅक्टली मॅच होत नाही आहे पण जवळचं उत्तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि शेवटी आहे प्रश्न क्रमांक 75, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. हे कसं सोडवायचं आहे तर 28 अधिक 17 यांची जी बेरीज आहे 45 ती या दोघांचा गुणाकार आहे. तसंच 37 अधिक 19 56, 8 अधिक 56 येतात. तसेच इथे 33 अधिक 32 65 आणि मग 13 5 65 म्हणजे तिथे 5 ही संख्या येणार आहे. अशा पद्धतीने आपण इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न क्रमांक 1 ते 75 प्रश्नांची अचूक उत्तरं पाहिलेली आहेत. तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सुट्टीमध्ये देखील आपण वारंवार भेटणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारात बाजारात जाताना जिथं जिथं गणित आपल्याला कामाला येतं त्या ठिकाणी आपण कसं ते हुशारीने वापरू शकतो या संदर्भातल्या बऱ्याच ट्रिक्स असणाऱ्या व्हिडिओज या सुट्टीमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्या सगळ्यांचा लाभ होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.